नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून मीनाक्षी मोहरील यांची निर्लेप नातं ही कथा तुमच्यापर्यंत पोहोचवते. काही दिवसांपूर्वीची गोष्ट, पण मनात अगदी ठाण मांडून बसलेली. ऑपरेशन व्हायचं म्हणून त्या कारणानं अनेक निरनिराळ्या तपासण्या आणि इतर अनेक कारणांनी हॉस्पिटलच्या पाठोपाठ 2-4 चकरा झाल्या होत्या. प्रत्येक वेळी एक आजी, साधारण 65 वर्षाचं वय असावं, अगदी नियमित दिसायच्या. शेवटच्या वेळी आम्ही किंचित हसून बघितलं सुद्धा एकमेकींकडे. घरी येताना माझ्या मनात आलं सुद्धा, ह्या आजींचं कोण एवढं इथं आजारी आहे कुणास ठाऊक. प्रत्येक वेळी दिसतात खऱ्या. प्रसन्न चेहरा, प्रेमळ नजर, आपलेपण दर्शवणारं हास्य आणि बघता क्षणी कुशीत शिरून निश्चिंत व्हावं असं काहीतरी. 8 दिवसानंतर गुरुवारी ऑपरेशन झालं. 3-3.5 तास ऑपरेशन टेबलवर झगडल्यावर केव्हा खोलीतल्या बेडवर आले होते याचं भान नव्हतं. शुद्धी बेशुद्धीच्या अर्धवट अवस्थेत खोल गर्तेतून आल्यासारखे बोलण्याचे आवाज ऐकू येत होते. संपूर्ण अंग, डोकं, डोळे विचित्रच बधीर जडावल्यासारखे झाले होते. ऑपरेशन होऊन नक्की किती वेळ झाला होता कुणास ठाऊक. बऱ्याच वेळाने जडजड झालेले डोळे अगदी जबरदस्तीनं उघडताना औषधाचा स्पिरिट मिश्रित उग्र दर्पण नाकातून मस्तकात भिनला. सलाईन लावलेला उजवा हात विचित्र अवघडून ठणकत होता. श्वास जरी घेतला तरी ताज्या जखमेतून ठसठस करत भयंकर वेदना डोळ्यात आसवं जमा करत होती. आपली म्हणायची सगळी माणसं केव्हाच घरी परतलेली. वेदनांचं उठलेलं मोहोळ असहाय्यपणे परतवण्याच्या प्रयत्नात पापण्यांशी मोठ्या शिकस्तीनं अडवून धरलेले अश्रू एकटेपणाच्या विचित्र भावनेनं गालावरून सैरावेरा ओसंडून वाहत होते. तोंडातून आवाज निघू नये, हुंदका उमटू नये म्हणून ओठ एकमेकांवर अगदी घट्ट दाबून धरले होते. असहाय्य आणि एकटं म्हणजे नेमकं काय याचा अनुभव त्या क्षणी आला. घशाला विचित्र कोरड पडलेली, ओठांची सालं टोचत होती. जन्मोजन्मीची तहान लागल्यागत वाटत होतं. एकाएकी केसातून हलकेच फिरणारी बोटं जाणवली. क्षणभर वाटलं आईचाच हात डोक्यावरून फिरतोय. माझ्या कुरळ्या केसांना आई अशीच बोटांनी चापवून सारखी करायची. पण नाही, आई सोडून गेल्याला आता 4-1 वर्ष होऊन गेलीत. अजून खरंच वाटत नाही, शुद्धी बेशुद्धी या संदिग्ध अवस्थेत मी स्वतः तरी नक्की जिवंत आहे की मेले हे समजतही नाहीये मला. डोक्यावरून केसावरून फिरणारा हात खाली येऊन बोटांनी अश्रू पुसायला लागला तेव्हा मात्र मी गच्च तो हात धरून घेतला. अर्धवट ग्लानीत तोंडातून आई आई ग अशी हाक निघून गेली आणि तेवढ्याच तत्परतेनं हो राजा असा प्रतिसाद ऐकू आला. गुंगी हळूहळू कमी होत होती. जखमेतून ठसठस करत जीवघेणी वेदना खूपच वाढली होती. रात्र चढत होती तशी जास्तच उदास होत होती. तशातच बाहेर कोसळणारा मुसळधार पाऊस, चमकत असणाऱ्या विजा, त्यांचा कडकडाट, रात्रीचा काळेपणा आणि भीषणता जास्तच वाढवत होत्या. सारं हॉस्पिटल शांत झोपलेलं. दुपारच्या ऑपरेशननंतर झालेल्या दगदगीमुळे पुन्हा संध्याकाळच्या पेशंट्सची गर्दी आटोपून थकलेले डॉक्टर्स, नर्सेस आपापल्या ठिकाणी विश्रांती घेत असलेले. दिवसभराची पळापळ, मानसिक दडपण यामुळे थकून जेमतेम सुटकेचा श्वास टाकणारी घरातली नातेवाईक मंडळी थोडीफार आरामाची अपेक्षा करत असलेली. मी मात्र ओल्या जखमेची वेदना अंगभर जिरवत, झोपे वाचून तळमळत, घड्याळाची टिकटिक अस्वस्थपणे माझ्या हृदयाच्या ठोक्याशी जुळवत केविलवाणी तडफडत होते. असंख्य इंजेक्शन्स टोचून बधीर झालेल्या हाताला आणखी एक झोपेचे इंजेक्शन टोचून आणि लाईट बंद करत नर्स निघून गेली. झोप येण्यासाठी देवाला प्रार्थना करावी म्हणून डोळे मिटले तर त्याच प्रेमळ हातांचा स्पर्श जाणवला. रात्र असून सुद्धा सगळं कसं लख्ख दिसत होतं. मघाच्या मानानं गुंगी पुष्कळच प्रमाणात कमी झाली होती. दुपारच्या आजी डोक्याशी खुर्चीवर बसल्या होत्या. केसातून डोक्यावरून हात फिरवत हलके हलके त्यांनी कपाळावर थोपटायला सुरुवात केली.
खाली वाकून आपला गाल माझ्या गालावर टेकवला. माझ्या गालावर सुकत आलेले अश्रू पुसत पुन्हा थोपटत राहिल्या. नर्सने दिलेल्या झोपेच्या इंजेक्शनने सुद्धा न येणारी झोप, आजींच्या प्रेमळ स्पर्शानं आणि आपुलकीच्या वागणुकीनं आपला अंमल माझ्यावर पसरू लागली. तेव्हा केव्हा झोप लागली हे कळलंच नाही. सकाळी उठल्यावर आजी काही दिसल्या नाहीत. घरून नात्यातून कुणी ना कुणी येत होतं. खायचं प्यायचं काही नव्हतंच. सतत कोणतं ना कोणतं इंजेक्शन, स्पिरिट, औषध याचे जीवघेणे दर्प, स्पंजिंग, हॉस्पिटलमधलं गूढ गंभीर वातावरण, जखमेच्या ताज्या वेदना, सलाईन टोचून अवघडून गेलेला हात, ओठ, जीभ, घसा सगळंच कसं शुष्क पडलेलं. सारं काही समजण्याच्या पलीकडचं. त्यात वारंवार बिघडणारी तब्येत. पण या साऱ्यात त्या आजींचा सहवास म्हणजे जणू वाळवंटातला ओलावा. किंचित तब्येत बरी झाली तशी आजींशी गप्पा सुरू झाल्या, पण बेतानीच. पुन्हा तब्येत बिघडून चालणार नव्हतं. हाताचं स्लाईन अजून सुटलं नव्हतं. आजी सकाळी येताना ओंजळभर सुगंधी फुलं आणून उशाशी ठेवायच्या. खोलीतल्या दत्ताच्या फोटोला उदबत्ती लावून माझ्या कपाळी अंगारा टेकवायच्या. झोपायच्या वेळी आवर्जून केसातून बोटं फिरवत थोपटून द्यायच्या. गप्पा मारताना मीच एकदा आजींची चौकशी केली. त्यांना विचारलं, मी तुम्हाला आई म्हटलं तर चालेल? त्यावर त्या हसून म्हणाल्या, तुला मला आई म्हणायचं तर खुशाल म्हण. मी पण तुझं मुलीसारखं सगळं प्रेमानं करीन. पण हा संबंध इथे आहे तोवरच. नंतर मात्र तू तुझी आणि मी माझी. असल्या नात्यांमध्ये गुंतून मला माझं कर्म करता येणार नाही ना, म्हणून म्हणते. गैरसमज करून घेऊ नकोस राजा. माझं असं आहे, मुलगा मुलगी लग्न होऊन सुखात संसार करतायत. आम्ही दोघांनी मुळी हा वसाच घेतलाय. दोघांनी 2 वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जायचं. प्रत्येक गरजू रोग्याचं हॉस्पिटलमध्ये असेपर्यंत अगदी आईवडिलांच्या मायेनं सगळं करायचं. मुख्य म्हणजे त्यांचं मानसिक बळ वाढवायचं, भावना जपायच्या आणि प्रेम द्यायचं. पुरुष आणि मुलांचं हे बघतात आणि स्त्रिया आणि मुलींचं मी फक्त ऐकत होते. आजी सांगत होत्या. असं प्रत्येकाशी नातं जोडू म्हटलं तर संसाराच्या मोहपाशातून सुटणार कसं? म्हातारपण सार्थकी लावून थोडंफार समाज ऋण फेडायचंय. आणि घरात अवाजवी लुडबुड करण्यापेक्षा हे काय वाईट आहे? प्रत्येकाशी नाती जोडली तर मायापाश सुटायचे कसे? बोलावणं आलं की हात झटकून जाता आलं पाहिजे. खरं की नाही? एवढं बोलून आजींनी मला पुन्हा थोपटून द्यायला सुरुवात केली. मला झोपेनं घेरलं. हॉस्पिटलमधून परतण्याचा दिवस उजाडला. आजी कुठंच दिसेना. मला चुटपुट लागली. नर्सच्या आधारानं चालत बाहेर आले. दाराशी गाडी थांबली होती. सहज बाजूच्या खोलीत नजर गेली तर आजी त्या खोलीत एका कॉटजवळ खुर्चीवर बसून माझ्याच वयाच्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या. त्यांनी वळून माझ्याकडे बघितलंही नाही. त्यांचा माझा संबंध आता संपला होता. त्या माझ्यात गुंतून पडणार नव्हत्या. मी मात्र मनात पक्क ठरवलं, आपणही नंतर आजींनी आखलेल्या मार्गावरूनच चालायचं. कोणत्याही नात्याचं बंधन घालून न घेता सामाजिक ऋण फेडण्यासाठी आयुष्य सार्थकी लावायचं. नातं जवळचं ठेवायचं, पण त्या नात्याला काहीच नाव न देता अगदी निर्लेप होत जगायचं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.